उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्याला धमक्या अपक्ष उमेदवार संगीता पाजंगे यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्याला धमक्या आल्याचं त्यांनी म्हटलंय। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। अनेक राजकीय पक्षांकडून वरिष्ठांकडून मनधरणीचे प्रयत्न केले जात असताना या ठिकाणी हा आरोप होतोय। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्याला धमक्या आल्याचं संगीता पाजंगे यांनी आरोप केलाय। वर्षानं 20 वर्षानं आम्ही त्याच्यामध्ये तरी आम्हाला इकडे आणलं की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, इकडे हे करू। आम्ही साऱ्या लोकांना आमच्या समाजाना यांना त्यांच्या संग राहिले तरी आमच्या समाजाला एक तिकीट नाही दिलं। तिकीट नाही देऊन मला असं संध्या 2:30 वाजता म्हणजे तुला तिकीट देणार आहे आम्ही नाही दिलं त्यांना। मी इतकी रडले त्यांच्या पायावर असं पाय टाकले पण त्यांना घंपसलं। त्यांना मला लात मारून पुढे गेले आणि म्हणे घरी 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 आम्ही गेलो तरी त्यांनी बोलले नाही आम्हाला। आणि आमचं असा अत्याचार केला, आम्ही इतके काम केले। कैलास गोरंटे साहेबांना यांना आमच्यावर लय अत्याचार केला। हो खूप फोन आले मला, सारे आले, धमक्या आल्या। आता ते कोणाकोणाचे आले आमच्या मुलाला यांना पण आम्ही काय वापस घेतलं नाही। आम्ही मरायला भेट नाही, मारायला पण आम्ही लढून दाखवू। भाजपा बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या अडचणी आता वाढणार आहेत। केळुसकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलंय। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे मुंबई पोलिसांना पत्र पाठवण्यात आलंय। केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म लावल्याचा भाजपाचा आरोप। भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना कारवाईसाठी हे पत्र लिहिण्यात आलंय। शिल्पा केळुसकरांच्या अडचणी आता वाढणार आहेत, या ठिकाणी पत्र लिहिण्यात आलेलं आहे। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे मुंबई पोलिसांना पत्र पाठवण्यात आले। केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म लावल्याचा हा भाजपाचा आरोप। भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस या संदर्भात काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।